नारायणं नमस्कृत्यं नरः चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरयेत्. यापूर्वीच्या भागामध्ये आपण युधिष्ठिरने राजसूय यज्ञाचा संकल्प का केला ते बघितले. नारद मुनींना तसा संदेश दिला. कोणी? तर महाराज पांडूंनी. हे सांगितलं की तुम्ही पृथ्वीवर जात आहात तर माझ्या मुलाकडे, सम्राट युधिष्ठिरकडे तुम्ही संदेश द्या की तुझे भाऊ आहेत ते तुझ्या अधीन आहेत, तुझ्या आश्रयाने राहतात. तर तू काय कर, तुझ्या भावांच्या सहाय्याने तू संपूर्ण पृथ्वीवरती विजय मिळव आणि जे राजसूय यज्ञ केलं जातं राजसूय यज्ञ कर. आणि असं पूर्वी कोणी केलं होतं राजसूय यज्ञ? राजा हरिश्चंद्रने. मग तो स्वर्गात त्याला काय फळ मिळालं ते बघितलं आणि महाराज पांडूंना वाटलं की आपल्या पुत्रांनी सुद्धा अशा प्रकारचं राजसूय यज्ञ करावं. आणि युधिष्ठिरने राजसूय यज्ञ करण्यासाठी एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर त्यांनी काही मंत्र्यांची अनुमती घेतली. असं असं करूया का? तर सगळे मंत्री जेवढे काही सूरदेवी होते ते म्हणाले हो करूया. मग युधिष्ठिरने भगवान कृष्णांना बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की असं राजसूय यज्ञ करूया का? तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले हो करू शकतोस, पण सध्या तुला पृथ्वीवरती जेवढे काही राजा आहेत त्यांच्यामधले बरेचसे कसे आहेत, कमजोर राहिलेले आहेत. कसे? कारण जे बलवान होते त्यांना परशुरामांनी बऱ्यापैकी नष्ट केलेलं आहे त्यावेळेला. जेवढे काही राहिलेले आहेत तेवढे काही एवढे ताकदवर नाही आहेत. आणि पण सध्या एक राजा असा आहे जो जरासंध, जो महादेवांच्या वरदानामुळे सहसा कोणाला पराजित होत नाही. आणि त्यांनी 84% राजांना त्यांनी कैद केलंय. 84% कायच बघतो हा, एकदा कन्फर्म करतो. 84% सांगितलं की 86% ते बघतो. 86% राजांना. भगवान कृष्ण म्हणाले की त्या जरासंधने 86% राजांना कैद करून ठेवलेला आहे. का? तर त्यांचा बळी देण्यासाठी. आणि त्यांचा बळी देऊन त्याला मोठं यज्ञ करायचं आहे. तर अशा प्रकारे हा जरासंध बलवान आहे. याला तू जर जिंकलस, जरासंधाला जर तू हरवलंस तर विजय तुझ्या बाजूने झालाच समज. संपूर्ण पृथ्वी तू जिंकलीसच समज, किंवा काय तू राजसूय यज्ञ केलंसच समज. तेव्हा भगवान कृष्णांनी ही सर्व माहिती सांगितली आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की जरासंधाला घाबरून कुठली प्रजा, कुठल्या देशातले राजा आपल्या प्रजेसहित कुठल्या ठिकाणी पळाले. त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जो कंस होता, कंस आणि जरासंधाचं नातं काय? तर यापूर्वी मी तुम्हाला कदाचित चुकून सांगलं असेल की जरासंधाची बहीण ही कंसाला दिली होती. ती जरासंधाची बहीण नाही, जरासंधाच्या पुत्री. म्हणजे जरासंधाचा पुत्र सहदेव नावाचा जरासंधाचा एक पुत्र झाला आणि त्याच्यापेक्षा छोट्या 2 जरासंधाच्या पुत्री झाल्या. म्हणजे सहदेवच्या 2 बहिणी. त्यांचे नाव अस्ती आणि प्राप्ती ही त्यांची नावं. यांच्याबरोबर कंसाने विवाह केला आणि त्यामुळे कंस या जरासंधाच्या जीवावरती उड्या मारत होता. आणि जेव्हा आम्ही कंसाला पराजित केलं, भगवान कृष्ण युधिष्ठिरला सांगतात, जेव्हा मी आणि बलराम दादाने कंसाला हरवलं, कंसाला मारलं, युद्धामध्ये मारून टाकलं, त्यावेळेला या ज्या कंसाच्या 2 बायका होत्या, अस्ती आणि प्राप्ती, त्या जरासंधाकडे जाऊन विनवणी करू लागल्या की आमच्या पतीचा ज्याने वध केला त्यांचा तुम्ही वध करा. म्हणून जरासंध नेहमी मथुरेवरती आक्रमण करायचा आणि तो आक्रमण करायचा तेव्हा हंस आणि डिंभक नावाचे 2 भाऊ हे जरासंधाचे सहाय्यक होते. हंस आणि डिंभक हे दोन्ही सख्खे भाऊ होते आणि हे जरासंधाचे सहाय्यक होते. आणि हे जरासंधाचे सहाय्यक असल्यामुळे यांच्या जीवावर जरासंध उड्या मारायचा. पण एक दिवस काय झाले, ते जेव्हा युद्ध चालू होते तेव्हा एक हंस आणि डिंभक मधला जो हंस होता, त्या हंस नावाचा आणखी एक दुसरा एक योद्धा होता. तो माझ्या भाऊ बलरामाद्वारे मारला गेला आणि सगळीकडे ओरड काय झाली, हंस मेला.
मग जो त्याचा सक्का भाऊ होता डिंभक, त्याला वाटला की खराखुरा माझा भाऊ मेला, हंस नावाचा भाऊ मेला की काय युद्धामध्ये, कोणतरी हंस नावाचा दुसरा योद्धा मारला गेला. पण ती जी काही सगळीकडे बोंबाबोंब अशी झाली की त्यामुळे जो डिंभक होता त्याला वाटलं की खरोखर माझा भाऊ हंस मारला गेला की काय, म्हणून त्याने यमुना नदीमध्ये उडी मारून जीव दिला डिंभकाने. आणि हंस आणि डिंभक कसे होते, यांच्याकडे ब्रह्मदेवाचं वरदान होतं, त्यांना कोणीही अस्त्रशस्त्राद्वारे मारू शकत नव्हतं. पण कसं विधी लिखित होतं बघा, युद्धामध्ये हंस नावाचा कोणतरी दुसराच योद्धा मारला गेला, पण डिंभकला वाटलं काय आपला भाऊ मारला गेला की काय, म्हणून डिंभकने यमुना नदीमध्ये जीव दिला उडी मारून. आणि हे जेव्हा जो खरा हंस होता त्याला समजलं, हंस नावाचा योद्धा, की माझ्या भाऊ डिंभकने यमुना नदीमध्ये जीव दिला, मला जगून काय करायचं आहे, म्हणून त्याने सुद्धा यमुना नदीमध्ये जीव दिला. मग त्यानंतर हा जरासंध होता तो उदास झाला आणि तिथून त्याने जरा आमच्यावरती आक्रमण करायचं कमी केलं होतं. मग त्यानंतर हे कालयवन आणि कालयवनच्या वेळी आक्रमण कसं झालं, मग मुचुकुंदाला भगवंतांनी कसं दर्शन दिलं हे तुम्हाला मी सांगितलं होतं. मग जरासंधाचा त्या वध कसा केला ते तुम्हाला मी पुढे सांगणार म्हणून सांगितलं होतं, ते आज आपण आजच्या भागात आपण बघू. तर भगवान कृष्णांनी या सगळ्या जरासंधाबद्दल सगळी माहिती सम्राट युधिष्ठिराला सांगितली. आणि महाराज युधिष्ठिर म्हणू लागले, तुम्ही बाबा भगवान कृष्ण तुम्ही जर जरासंध एवढा पॉवरफुल आहे एवढा पॉवरफुल आहे म्हणतात, तर मला आता बाबा काही धड वाटत नाही, आम्ही त्याला हरवू शकू का. परत त्याच्याकडे महादेवाचं वरदान आहे हे ते सांगू लागले. मग तिकडून भीम आला आणि भीम सांगू लागला, असं घाबरून काय आपला उपयोग नाही. पण युधिष्ठिर काय सांगू लागले, मी भीमसेनला आणि अर्जुनाला माझ्या 2 डोळ्यांसमाने मानतो आणि तुम्हाला मी माझ्या मनाप्रमाणे मानतो. भीमसेन आणि अर्जुन माझे डोळे आहेत, तर भगवान कृष्ण तुम्ही माझे मन आहात. जर मी तुम्हा तिघांना जर तिकडे पाठवून दिले तर मला कसं काय, मी कसा काय राहू शकेन, तुम्हाला काय झालं तर. अशा प्रकारे युधिष्ठिर घाबरत होता. ही पृथ्वी खूप विशाल आहे, अनेक प्रकारच्या रत्नांनी भरलेली आहे. मनुष्य दूर जाऊन सत्पुरुषांचा संग करून हे जाणतो की आपलं कल्याण कशामध्ये आहे. मी तर मन आणि इंद्रियांच्या संयमालाच उत्तम मानतो. मन आणि इंद्रियांना जिंकणे हे मला राजसूय यज्ञापेक्षा, म्हणजे सगळ्या शत्रूंना पराजित करण्यापेक्षा, शत्रूंना जिंकण्यापेक्षा मन आणि इंद्रियांना जिंकणे हे मला उत्तम वाटते, त्यानेच माझं भलं होईल. राजसूय यज्ञाचे आरंभ करून सुद्धा त्याचे फळस्वरूप मला ब्रह्मलोकाची प्राप्ती माझ्यासाठी असंभव आहे, अशी माझी धारणा आहे. तरी जनार्दना, उत्तम कुळात जे उत्पन्न झालेले मनस्वी सभासद असे जाणतात की यांच्यात कोणीही सर्व विजयी श्रेष्ठ नाही होऊ शकत. मग अशा प्रकारे युधिष्ठिर सांगू लागले की मला बाबा संशय येतो, आम्ही त्याला हरवू शकू की नाही. तेवढ्यात भीमसेन आले आणि भीमसेन म्हणाले, महाराज काय बोलताय, अरे आपण प्रयत्न तर केला पाहिजे. जो राजा काहीतरी डोकं वापरल्याशिवाय नुसते बळाच्या सहाय्याने मारायला जातो तो पराजित होतो. नुसती ताकद लावायला जातो पण डोकं वापरत नाही, ताकद लावायला जातो पण डोकं वापरत नाही, तो राजा पराजित होतो. तर पुढे भीमसेन सांगतात, परंतु जो आळसाचा त्याग करतो आणि उत्तम नीती वापरतो असा राजा जरी दुर्बल असला तरी तो बळवान शत्रूला सुद्धा पराजित करू शकतो. कशाने? त्याची नीतीमुळे. आळसाचा त्याग केला तर, आळस्य रहित होऊन, उत्तम नीती घेऊन. त्यामुळे भीमसेन म्हणाले, भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांची नीती बघा, त्यांच्याकडे नीती आहे, माझ्याकडे बळ आहे आणि अर्जुनाकडे विजयाची शक्ती आहे.
आम्ही तिघे जण मिळून त्या मगधराज जरासंधाचा वध करू. तर त्यानंतर भगवान कृष्ण म्हणाले, भगवान कृष्ण आता इतिहासातले उदाहरण देऊ लागले. कोणाला? युधिष्ठिरला. स्क्रीन दाखवतो तुम्हाला. भगवान कृष्ण म्हणाले, राजन, अज्ञानी मनुष्य बड़े बड़े कार्यों का आरंभ तो कर देता है, परंतु उनके परिणाम की ओर नहीं देखता. म्हणजे अज्ञानी मनुष्य मोठ्या मोठ्या कार्यांना आरंभ करतो, पण त्याचे पुढे काय परिणाम होतील त्याच्याकडे तो लक्ष देत नाही. अतः केवल अपने स्वार्थ साधना में लगे हुए विवेक शून्य शत्रु के व्यवहार को वीर पुरुष नहीं सह सकते. युवानाश्व के पुत्र मंदाता ने जितने योग्य शत्रुओं को चितकर सम्राट पद का प्राप्त किया था, भगीरथ प्रजा का पालन करने से कार्तवीर्य अर्जुन म्हणजे सहस्त्रबाहू अर्जुन, ज्याला दत्तात्रेयांचा आशीर्वाद होता, तो तपोबल से तथा राजा भरत स्वाभाविक बल से सम्राट हुए थे. म्हणजे प्रत्येक जण कोणकोणत्या पद्धतीने सम्राट झाला? तर जो युवनाश्वचा पुत्र मंदाता होता तो शत्रूंना जिंकून सम्राट पदाला प्राप्त झाला. भगीरथ होता तो प्रजेचे पालन करून सम्राट पदाला प्राप्त झाला. कृतवीर्य अर्जुन म्हणजे कार्तवीर्य अर्जुन, सहस्त्रबाहू अर्जुन हा तपोबलाने सिद्ध झाला, म्हणजे सम्राट बनला. तर राजा भरत होता तुमचा पूर्वज, तो स्वाभाविक बळाने सम्राट बनला. मग अशा प्रकारचे हे 5 गुण आहेत. इसी प्रकार राजा मरुत्त अपनी समृद्धि के प्रभाव से, राजा मरुत्त होता तो आपल्या समृद्धीने, धन संपत्तीने सम्राट बनला. अब तक उन 5 सम्राटों का ही नाम हम सुनते आ रहे हैं. भगवान कृष्ण म्हणतात, आतापर्यंत त्या 5 सम्राटांची नावं आम्ही ऐकत आलेलो आहोत. परंतु आप तो संपूर्ण रूप से वे मंदाता आणि आतापर्यंत जे राजा सांगितले ते एका गुणांनी सम्राट बनले होते. परंतु तुम्ही तर संपूर्ण गुणांनी, संपूर्ण रूपाने सम्राट पद प्राप्त करू इच्छिता. तर साम्राज्य प्राप्तीसाठी 5 गुण आहेत: शत्रु विजय, प्रजापालन, तपः शक्ती, धन समृद्धी आणि उत्तम नीती. आणि ते सगळं तुमच्याकडे आहे, असे कोण म्हणाले? भगवान कृष्ण सम्राट युधिष्ठिरला म्हणाले. तर परंतु सम्राट युधिष्ठिर, तो जो काही बृहद्रथचा पुत्र जरासंध आहे तो तुमच्या मार्गामधला बाधक आहे, हे तुम्हाला आधी जाणलं पाहिजे. क्षत्रियांचे जे कुळ आहेत त्यापैकी जे 86% क्षत्रिय आहेत त्यांना त्या जरासंधाने पकडून द्यावलेला आहे आणि त्यांचा तो बळी देणार आहे आणि मोठं यज्ञ करणार आहे. त्याच्यामुळे हा जो जरासंध आहे त्याला काही करून आपल्याला द्वंद्व युद्धामध्ये हरवलं पाहिजे. द्वंद्व युद्धामध्ये का? कारण अस्त्रशस्त्रांच्या युद्धामध्ये जर शत्रू मारला गेला तर तो एक अस्त्रशस्त्राच्या युद्धामध्ये शत्रू मारला गेला तर त्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते, तो एक प्रकारे त्याचा सत्कार समजा. आणि द्वंद्व युद्धामध्ये अस्त्रशस्त्रांशिवाय मारला गेला मग ते हसतात ना, म्हणजे काय, शस्त्राने मारला गेला तर बाबा त्याच्यासाठी ते श्रेयस्कर आहे, आणि जर शस्त्राशिवाय मारला गेला द्वंद्व युद्धामध्ये तर त्याला नीच संबोधले जायचे त्यावेळेला. राजन, जरासंध ने 100 में से 86% राजाओं को कैद कर लिया आहे, तुम्हाला सांगितलं. त्यामुळे 14% राजा आहेत ते उरलेले आहेत आणि त्यांना सुद्धा बंदी केल्यानंतर तो राजा आहे तो मोठा तो यज्ञ करणार आहे त्यांचा बळी देऊन, आणि तो क्रूर कर्मामध्ये प्रवृत्त होणार. आणि याच अध्यायामध्ये असा सुद्धा एक श्लोक आला आहे की बरेचसे राजा होते, भोजवंशी वगैरे राजा, ते काय करायचे की जरासंधाला प्रसन्न ठेवण्यासाठी त्याच्यासाठी सगळी संपत्ती आणि द्यायचे, तरी जरासंध राजा त्याने संतुष्ट व्हायचा नाही, तर तो उलट त्यांच्यावरती अन्याय अत्याचारच करायचा. आपलं तुमचं जे काही राजस्व यज्ञ करायचं आहे त्या कर्मामध्ये तो जरासंध नक्की विघ्न घालायला येईल. त्यामुळे आपल्याला आधी काय करायला पाहिजे? जरासंध राजाला पराजित केलं पाहिजे.
मग त्याचे जे काही यज्ञ करून त्याचा जे 100 राजांचा बळी देणार आहे ते त्याच्या कर्मात आपण विघ्न घालू आणि आपण त्या जरासंधाला जिंकू. जो जरासंधाला जिंकेल तो निश्चित या पृथ्वीचा सम्राट बनेल असे भगवान कृष्ण सांगू लागले. पण युधिष्ठिर म्हणू लागले तरी पण मी सम्राटाचे गुण माझ्याकडे आहात असे तुम्ही म्हणता, तरी पण मला सांगा मी माझ्या गुणांच्या सहाय्याने अर्जुनाचा आणि भीमाचा आणि तुमचा प्राण का बाबा धोक्यात घालू? भीमसेन अर्जुन तर मला 2 नेत्रांप्रमाणे आहेत आणि जनार्दन श्रीकृष्ण तुम्हाला तर मी माझं मन मानतो. माझ्या मन आणि नेत्र, माझे मन आणि माझे डोळे या दोघांना जर मी गमावून बसलो तर माझे जीवन कसं काय असणार? कसं काय माझं जीवन व्यतीत होणार? मग जरासंधाची सेना कशी आहे, कशा प्रकारे ती पार करणे कठीण आहे, हे सगळं युधिष्ठिर सांगून सांगून घाबरू लागला. त्यामुळे तो म्हणू लागला उगाच हे काहीतरी होतं ते नाही करून आम्ही होतं ते नाही होऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं राजसूय यज्ञाचा विचार नाही केला ना बरा. राजसूय यज्ञाचं अनुष्ठान करणे खूप कठीण आहे आणि अशा प्रकारे तो युधिष्ठिर होता, तो निरुत्साह झाला. आता त्याचा उत्साह येण्यासाठी आता अर्जुन काय म्हणाले बघा. अर्जुन तिकडून आले आणि अर्जुन म्हणाले महाराज, अरे धनुष्य शस्त्र बाण पराक्रम श्रेष्ठ सहाय्यक भूमी यश आणि बळाची प्राप्ती ही खूप कठीण आहे, कठीणतेने होते, सहसा होत नाही. परंतु हे सर्व दुर्लभ वस्तू का धनुष्य शस्त्र बाण पराक्रम श्रेष्ठ सहाय्यक भूमी यश आणि बळ हे मला कसे मिळाले आहेत? आपल्या इच्छेनुसार मला प्राप्त झालेले आहे. धनुष्य तो कधीही न संपणारा, तो अक्षय तर्कस, हे कोणी दिले होते? अग्निदेवाने दिले होते ना अर्जुनला. तर अर्जुन पुढे म्हणतो की जे अनुभवी विद्वान असतात ते काय म्हणतात की उत्तम कुळात जन्म झाला तर त्याची ते प्रशंसा करतात, परंतु बळासमान ते नाही. बळ पराक्रम जो असतो त्याला मी श्रेष्ठ मानतो. अनुभवी विद्वान काय म्हणतात, चांगल्या कुळात जन्म घेतला त्याची ते प्रशंसा करतात. परंतु अर्जुन काय सांगतो, मला तर असं वाटतं बळ आणि पराक्रम हे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. एखाद्या कुळात जन्म घेण्यापेक्षा, चांगल्या कुळात जन्म घेण्यापेक्षा, उत्तम कुळात जन्म घेण्यापेक्षा आपण उत्तम बळ आणि पराक्रम दाखवणे हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असं कोण म्हणतो? अर्जुन सांगतो. त्यामुळे अर्जुन सम्राट युधिष्ठिरला सांगतो की महापराक्रमी राजा कृतवीर्याच्या कुळात जन्माला आलोय आपण, तरी पण जो स्वतःला निर्बळ समजतो तो काय पुढे जाऊन करू शकतो? अरे निर्बळ कुळात जन्म घेऊन जो बळवान बनतो आणि पराक्रमी बनतो तोच श्रेष्ठ राजा आहे. निर्बळ कुळात जन्म घेऊन सुद्धा जो बळवान आणि पराक्रमी बनतो तोच श्रेष्ठ राजा आहे. त्यामुळे महाराज, शत्रुओं को जीतने में जिसकी प्रवृत्ति हो वही सब प्रकार से श्रेष्ठ क्षत्रिय है. बलवान पुरुष सब गुणों से हीन हो तो वह शत्रुओं के संकट से पार हो सकता है. शत्रूंना जिंकण्याची ज्याची प्रवृत्ती आहे तोच सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि एखादा बलवान पुरुष त्याच्याकडे काही गुणच नसतील तो भी वह शत्रुओं के संकट से पार हो सकता है. जो निर्बळ है वह सर्व गुण संपन्न होकर भी क्या करेगा? जो निर्बळ आहे, त्याच्या मनात निरुत्साह आहे, तो सर्व गुण संपन्न असून सुद्धा काय करू शकतो? पराक्रम में सभी गुण उसके अंग बनकर रहते हैं. आणि अर्जुनाने हे सुद्धा सांगितलं आहे की ते हा महत्वाचा श्लोक आहे, सिद्धी म्हणजे मनोयोग. सिद्धी म्हणजे तुम्ही सिद्धी म्हणजे जे अष्टसिद्धी असतात त्या पद्धतीने तुम्ही समजू नका. इथे सिद्धी म्हणजे काय, आपल्याला एखाद्या कार्यामध्ये यश येणार की नाही, म्हणजे ते कार्य आपल्याला सिद्ध होणार की नाही, ती सिद्ध म्हणजे ती सिद्धी समजा. महाराज, सिद्धि और प्रारब्ध के अनुकूल पुरुषार्थ ही विजय का हेतु है. आता प्रारब्ध म्हणजे काय? नशीब. म्हणजे नशीब कोण कोण म्हणतो काय नशीब असतं ते
खूप हे असतं, काय बळवान असतं, आणि दुसरं काय म्हणतं पुरुषार्थ हा बळवान असतो. अशा प्रकारचे दोन वादविवाद आहेत, जे पुढे युधिष्ठिर भीमांना सुद्धा विचारणार की नशीब नशीब मोठं की आपला पराक्रम मोठा. म्हणजे एखादं म्हणतो काहीतरी बाबा घडलं, तर बाबा ते आपल्या नशिबातच तसं होतं म्हणून घडलं. पण एखादं म्हणतो काय, अरे तू जर तसा तसा वागलं असतास तर ते तसं घडलं नसतं. म्हणजेच काय, तू असा असा पराक्रम दाखवला असतास, म्हणजे तू असा असा पुरुषार्थ दाखवला असतास तर ते तसं घडलं नसतं. तर पहिला काय म्हणणार, अरे काही आपण केलं तर जे घडणार ते घडणारच, ते अटळ आहे. मग याला काय म्हणतात, प्रारब्ध. आणि पुरुषार्थ म्हणजे काय, असा नाही तू काहीतरी त्यावेळेला करू शकला असतास, म्हणजे पुरुषार्थ म्हणजे मी काहीही करू शकतो, मी नशीब बदलू शकतो असे म्हणतात ना, ते काय झाला पुरुषार्थ. आणि प्रारब्ध म्हणजे काय, किती काही तू प्रयत्न केलास तरी जे नशिबात आहे ते घडणारच, हे काय झालं प्रारब्ध. मग अर्जुन काय सांगतो, या दोघांचा सहयोग पाहिजे. प्रारब्ध सुद्धा असलं पाहिजे आणि पराक्रम सुद्धा असलं पाहिजे. जेव्हा आपलं प्रारब्ध अनुकूल असतं, म्हणजे जेव्हा आपल्या नशिबात असतं की सिद्धी आहे, म्हणजे आपल्या नशिबात आहे, आपलं नशीब आपल्या अनुकूल आहे, प्रारब्ध आपल्या अनुकूल आहे, आणि त्याच्यात जर आपण पुरुषार्थ दाखवला तर नक्कीच आपल्याला विजय मिळतो. कोई बल से संयुक्त होने पर भी प्रमाद करे, कर्तव्य में मन न लगावाए तो वह अपने उद्देश्य में सफल नहीं हो सकता. एखाद्याकडे भरपूर बळ आहे, पण त्याचं मन आहे ते कर्तव्यामध्ये नाही आहे, तर इतकं बळ असून उपयोग काय, तो आपल्या उद्देशामध्ये कधीच सफल होणार नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे, नशीब आणि प्रयत्न हे दोन्ही विजयाचे हेतू आहेत. नशीब आपल्या अनुकूल आहे, प्रारब्ध आपल्या अनुकूल आहे, पण आपण जर नुसते बसून राहिलो तर जमेल का, नाही. तर प्रारब्ध अनुकूल असताना पुरुषार्थ हा सुद्धा काय विजयाचा हेतू आहे. सिद्धी और प्रारब्ध के अनुकूल पुरुषार्थ ही विजय का हेतू है, अर्जुन ने सांगितलं. जो प्रमाद आहे, प्रमाद म्हणजे काय, एखाद्या पद्धतीने तुम्ही मूर्खता म्हणू शकता, किंवा किंवा काय आपल्या कर्तव्यामध्ये मन न लागणे. मग अशा प्रकारच्या वीक पॉइंटमुळे बलवान शत्रू सुद्धा साध्या साध्या शत्रूंद्वारे मारला जातो, छोट्या छोट्या शत्रूंद्वारे मारला जातो. बलवान योद्धा सुद्धा छोट्या छोट्या योद्ध्यांद्वारे मारला जातो. कशामुळे, तर त्याचं कर्तव्यात त्याच्या मन नसेल तर, प्रमाद असेल तर, असं. जसं बलवान पुरुषांमध्ये दीन होणे हा भारी दोष आहे, त्याचप्रमाणे बलिष्ठ पुरुषांमध्ये मोहित होणे हा सुद्धा एक महान दुर्गुण आहे. दीनता आणि मोह हे दोन्ही विनाशाचे कारण आहेत. त्यामुळे ज्या राजांना वाटतं की आपण पृथ्वीवरती विजय मिळवला पाहिजे, त्यांनी या दोघांचा त्याग केला पाहिजे, दीनताचा त्याग केला पाहिजे आणि मोहाचा त्याग केला पाहिजे. जर आपल्याला राजसूय यज्ञ करायचा आहे तर आपल्याला जरासंधाच्या जरासंधाच्या जरासंधाने ज्यांना पकडून ठेवलेलं आहे त्या सर्व राजांना आपल्याला मुक्त केलं पाहिजे, त्यांचं रक्षण केलं पाहिजे. तर ते नक्कीच आपल्याला राजसूय यज्ञामध्ये आपल्याला आपले ते सहाय्यकारी राजा बनतील, आपल्याला ते मदत करतील. याच्यापेक्षा आणि उत्तम काय बरं असू शकतं. आणि जर आपण राजसूय यज्ञ नाही केलं तर यामधून काय आपली दुर्बलता आहे ते सिद्ध होते, प्रकट होते. त्यामुळे सुनिश्चित गुणांची उपेक्षा करून तुम्ही निर्गुणतेचा कलंक स्वतःवर का घेता. त्यामुळे जर आपण शांतीचा विचार केला तर आपण काय, आपल्यासाठी कोणते, तर संन्यासींचा जो वस्त्र असतं, संन्यासींचे जे वस्त्र आहे ते आपल्याला सूट होणार. परंतु आम्ही कोण आहोत, क्षत्रिय आहोत. हम लोग साम्राज्य को प्राप्त करने में समर्थ है, अतः हम लोग शत्रुओं से अवश्य युद्ध करेंगे. आम्ही कोण आहोत, क्षत्रिय आहोत, आणि आपला हा धर्म आहे, काय, धर्मरक्षणासाठी युद्ध करणे. हा जो जरासंध आहे तो अधर्मी आहे, आणि आपल्याला हे साम्राज्य प्राप्त करायचं आहे ना, राजसूय यज्ञ करण्यासाठी पृथ्वीवरती विजय मिळवला पाहिजे. आपण अवश्य युद्ध करणार जरासंध बरोबर. आणि भगवान कृष्ण म्हणाले, वा वा अर्जुना, अरे भरतवंशी कसा असावा, तर तुझ्यासारखा, कुंती सारख्या मातेच्या पुत्रासारखी तू, कुंतीचा पुत्र कसा असावा, तर आईसारखा बोलणारा, वीरवाणी बोलणारा.
तर तू कुंती मातेचा पुत्र आहेस आणि भरतवंशीच आहेस हे तू सिद्ध केलेलं आहेस. अशा प्रकारे भगवान कृष्ण म्हणू लागले. आणि भगवान कृष्ण युधिष्ठिरला सांगतात, अरे तू मरणाला का घाबरतोस? अरे आपल्याला माहित नाही की मरण कधी येणार, रात्री येणार की दिवसा येणार. आपण हे सुद्धा ऐकलं कधी नाही की युद्ध न केल्यामुळे कोणतरी अमर झाला. अशा प्रकारची बातमी सुद्धा आपल्या कानी कधी पडली नाही. त्यामुळे जे कोणी वीर पुरुष आहे त्यांचं एवढंच कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मनाच्या संतोषासाठी, आपल्याला आपल्या हृदयाच्या संतोषासाठी नीतिशास्त्रात सांगल्या गेलेल्या नीतीनुसार शत्रूवरती आक्रमण केलं पाहिजे. आता नशीब, दैव म्हणजे काय? नशीब प्रतिकूल असेल, मगाशी काय सांगितलं, अनुकूल म्हणजे आपल्या बाजूने नशीब असेल आणि प्रतिकूल म्हणजे शत्रूच्या बाजूने नशीब असेल. तर दैव आदि की प्रतिकूलता से रहित अच्छी नीति एवं सलाह प्राप्त होने पर आरंभ किया हुआ कार्य पूर्ण रूप से सफल होता है. दैव आदि की प्रतिकूलता से रहित अच्छी नीति एवं सलाह प्राप्त होने पर, अच्छी नीती, चांगली नीती असली पाहिजे, म्हणजे योजना चांगली असली पाहिजे, त्यामागची नीती चांगली असली पाहिजे, आणि सलाह म्हणजे सलाह देणारा आहे तो योग्य पाहिजे. एवढं जरी असेल तर आपले जे कार्य आहे ते पूर्णपणे सफल होते. शत्रु के साथ भिड़ने पर ही दो पक्षों का अंतर ज्ञात होता है. दोनों दल सभी बातों में समान ही हो ऐसा संभव नहीं. शत्रू बरोबर युद्ध करूनच दोन पक्षांमधले जे अंतर आहे, कोण श्रेष्ठ आणि कोण नीच, ते समजतं युद्धामध्ये. दोन्ही जे युद्ध करणारे पक्ष आहेत ते समान आहेत असं कधीच होत नाही. एक कमी जास्त होतच असतो. ज्याच्याकडे चांगली नीती नाही आहे, ज्याने चांगल्या नीतीचा स्वीकार केलेला नाही आणि ज्याच्याकडे चांगली योजना नाही, उत्तम उपायांनी ज्याने जो आपले कार्य करत नाही, उत्तम उपाय करून जो पाऊल उचलत नाही, त्याचा युद्धामध्ये विनाश होणे निश्चित आहे. तर अशा प्रकारे भगवान कृष्ण युधिष्ठिरला सांगू लागले कि जब हम लोग नीति का आश्रय लेकर शत्रु के शरीर के निकट तक पहुंच जाएंगे, तब जैसे नदी का वेग किनारे के वृक्ष को नष्ट कर देता है, उसी प्रकार हम शत्रु का अंत क्यों न कर डालेंगे. हम अपने छिद्रों को छुपाए रखकर शत्रु के छिद्र को देखेंगे और अवसर मिलते ही उस पर बलपूर्वक आक्रमण कर देंगे. जिनकी सेनाएं मोर्चा बांधकर खड़ी हो और जो अत्यंत बलवान हो, ऐसे शत्रुओं के साथ सम्मुख होकर युद्ध नहीं करना चाहिए. यह बुद्धिमानों की नीति है. यही नीति यहां भी मुझे अच्छी लगती है. म्हणजे काय, तुम्ही कुठेतरी युद्ध करायला जातात आणि तुमच्यापेक्षा भरपूर लोक, शत्रू पक्षातले जे योद्धे आपल्यापेक्षा बलवान समोर उभे आहेत, अशा ठिकाणी आपण आपली हुशारी करायला जायचं नाही, तर आपल्या बुद्धीने युद्ध करायचं. अशी बुद्धिमानांची नीती आहे. आपल्याला काय केलं पाहिजे? लपत छपत गेलं पाहिजे. यदि हम छिपे छिपे शत्रु के घर तक पहुंच जाए तो वह हमारे लिए कोई निंदा की बात नहीं होगी. फिर हम शत्रु के शरीर पर आक्रमण करके अपना काम बना लेंगे. म्हणजे आपल्याकडे जर संख्या कमी असेल शत्रू पक्षापेक्षा, सैनिकांची संख्या, तर आपण लपत लपत जाऊन शत्रूपर्यंत पोहोचू आणि मग त्याच्यावरती आक्रमण करू. आता जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजांना लहान असल्यापासून काय महाभारत ऐकवायचे, बरोबर? मग हे लपून छपून, आपल्याकडे सैन्य कमी असेल तर लपून छपून वार कसा करायचा, तो गनिमी कावा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठून शिकला? महाभारतामधून शिकला. हा श्लोक त्याचा पुरावा देतो. भगवान कृष्णाच्या शिकवणीमध्ये आला इथे. यह पुरुषों में श्रेष्ठ जरासंध प्राणियों के भीतर स्थित आत्मा की भांति सदा अकेला ही साम्राज्य लक्ष्मी का उपभोग करता है, अतः उसका और किसी उपाय से नाश होता नहीं दिखाई देता. उसके विनाश के लिए हमें स्वयं प्रयत्न करना होगा. अथवा यदि जरासंध को युद्ध में मारकर उसके पक्ष में रहने वाले शेष सैनिकों द्वारा भी हम मारे गए तो भी हमें कोई हानि नहीं है. हम जाती भाइयों की रक्षा में संलग्न होने के कारण हम स्वर्ग की प्राप्ती होगी. म्हणजे का, आपण जरासंधाबरोबर युद्ध करायला गेलो आणि आपण जर त्याच्या सैनिकांद्वारे जर मारलो गेलो तरी का, आपण इतरांच्या रक्षणासाठी आपण गेलो ना, आपण आपले इतरांच्या रक्षणासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी आपण काय केलं? प्राण दिले. म्हणून प्रजेच्या रक्षणासाठी आपण युद्धामध्ये मारले गेलो.
म्हणून प्रजेच्या रक्षणासाठी आपण धारातीर्थी पडलो म्हणून आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल असे भगवान कृष्ण सांगतात. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, श्रीकृष्ण हा जरासंध आहे तरी कोण? त्याचा बळ आणि पराक्रम कसा आहे? मग भगवान कृष्ण सांगू लागले, भगवान कृष्ण सांगू लागले की जरासंधाचं बळ आणि पराक्रम कसा आहे आणि त्याने आमचं वाईट करण्याचा भरपूर प्रयत्न केला तरी आतापर्यंत आम्ही त्याची उपेक्षा का केली हे सगळं काही तुला सांगणार आहे. तर ऐक. मगध देशामध्ये बृहद्रथ नावाचा एक प्रसिद्ध बलवान राजा राज्य करत होता. हा बृहद्रथाचे वडील कोण होते, त्याचे वडील कोण होते, त्याचे वडील कोण होते, ही सगळी वंशावळी तुम्हाला विष्णू पुराण, श्रीमद भागवत महापुराण यामध्ये मिळेल. मगध देशात बृहद्रथ नावाचा प्रसिद्ध एक बलवान राजा राज्य करत होता आणि 3 अक्षौहिणी सेना त्याच्याकडे होती आणि युद्धामध्ये तो मोठ्या अभिमानाने युद्ध करायचा. तो बृहद्रथ राजा मोठा रूपवान, बलवान, धनवान, अनुपम, पराक्रमी होता. पण त्याला काही संतान नव्हती. मग त्याच्या मनात आलं की आता काय मला संतान नाही, मग मी संन्यास घ्यायचा असं त्याच्या मनात आलं होतं. त्याच्या काशीराज होता, काशीराजाचे 2 जुवडी कन्या होती, त्यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला होता. त्यांनी त्यांना वचन दिलं होतं की मी तुमच्या दोघांमध्ये कधीच विषम व्यवहार करणार नाही, म्हणजे दोघांमध्ये समान प्रेमभाव राखणार. विषयों में डूबे राजा की सारी जवानी बीत गई परंतु उन्हें कोई वंश चलाने वाला पुत्र नहीं प्राप्त हुआ. उन श्रेष्ठ नरेश ने बहुत मांगलिक कृत्य, होम और पुत्रेष्टी यज्ञ कराए. पुत्रेष्टी यज्ञ म्हणजे काय, जे दशरथ राजाने केलं होतं पुत्रेष्टी यज्ञ, तर ते सुद्धा याने केलं, पण याला सुद्धा काय संतान प्राप्ती झाली नाही. तो भी उन्हें वंश की वृद्धि करने वाले पुत्र की प्राप्ति नहीं हुई. एक दिन उन्होंने सुना कि गौतम गोत्रीय महात्मा काक्षीवान के पुत्र परम उदार चंड कौशिक मुनि तपस्या से उपरत होकर अकस्मात इधर आ रहे हैं और एक वृक्ष के नीचे बैठे हैं. इधर आ गए म्हणजे चंड कौशिक नावाचे मुनी गौतम गोत्रीय आहेत, ते काक्षीवान महात्मा काक्षीवान यांचे पुत्र, ते तपस्या करून अकस्मात आपल्या गावात आपल्या राज्यात आलेले आहेत आणि एका वृक्षाखाली बसलेले आहेत. मग ही गोष्ट समजल्यावरती बृहद्रथ राजा आपल्या दोन्ही पत्नींना घेऊन आणि आपल्या नागरिकांना घेऊन त्या ठिकाणी त्या संतांचं स्वागत करण्यासाठी त्या चंडकौशिक मुनींचं सर्व प्रकारच्या रत्नांनी स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि त्या ऋषींना संतुष्ट करायचा प्रयत्न केला. आणि महर्षींनी सुद्धा त्या बृहद्रथ राजाला व्यवस्थित बोलून चालून म्हणजे चांगला प्रतिसाद देऊन राजाला आनंदित केले. आणि राजा महात्माची त्या आज्ञा घेऊन त्यांच्या बाजूला बसले आणि ऋषी मुनीने विचारलं, राजन, अपनी दोनों पत्नियों और पूर्ववासियों के साथ यहाँ तुम्हारा आगमन किस उद्देश्य हुआ, इथे बाबा का आला अशा सर्वांना घेऊन? तेव्हा राजाने उत्तर दिले, मला काही अजून पुत्र नाही आहे, पुत्रहीन मनुष्याचा जन्म व्यर्थ आहे असा तो राजा सांगू लागला. आता या म्हातारपणात पुत्रहीन राहून मला राज्य करून करायचं काय आहे? त्यामुळे मी आता माझ्या दोन्ही पत्नींना घेऊन वनात जातो आणि तपस्या तरी करतो. मग अशा प्रकारे तो एक एक मुनींना सांगू लागला की मी जर मूल नाही तर मी काय करणार, मला परलोकात काय मान मिळणार काय, असं असं इथे प्राप्ती होत नाही, परलोकातही मग कीर्तीची प्राप्ती नाही होणार, मग मला स्वर्ग प्राप्त होणार नाही, असे एक बोलू लागला. म्हणून त्या महर्षींना दया आली. मग ते सत्यवादी मुनी म्हणू लागले, जे धैर्याने संपन्न होते असे सत्यवादी मुनी म्हणू लागले की राजा बृहद्रथ, उत्तम व्रताचे तू पालन करतोस, मी तुझ्यावरती संतुष्ट आहे, तू तुझ्या इच्छेनुसार वर माग,
हे ऐकल्यानंतर राजा बृहद्रथाने आपल्या दोन्ही राणींना बरोबर घेतले आणि जोड्याने त्या मुनींच्या चरणांकडे पडले, म्हणजे दंडवत घातला. आणि पुत्र दर्शनाने तो निराश झाल्यामुळे त्याच्या डोळ्यातून नेत्रातून अश्रू वाहू लागले आणि त्या गदगद वाणीमध्ये, अश्रुपूर्ण वाणीमध्ये राजा म्हणाला, मैं तो अब राज्य छोड़कर तपोवन की ओर चला पड़ा हूं, मुझे अभागे और संतानहीन को वर अथवा राज्य की क्या आवश्यकता. मग भगवान कृष्ण युधिष्ठिरला आणि पांडवांना सांगतात, राजाचे अशा प्रकारचे वचन ऐकून त्या मुनीची इंद्रिया क्षुब्ध झाली, म्हणजे त्यांचं जे हृदय होतं ते कसं झालं, विरघळलं आपण म्हणतो ना त्या पद्धतीने, आणि ते ध्यानस्थ झाले. आणि त्याच आंब्याच्या झाडाखाली जिथे बसले होते त्या ठिकाणी ते ध्यानस्थ झाले. आणि त्यावेळी त्या ऋषींच्या हातात एक आंब्याचं फळ पडलं, म्हणजे आंबा पडला. आणि तो वह तो न हवा के चलने से गिरा था, नहीं किसी तोते ने ही उस फल में अपनी चोंच जडाई थी. म्हणजे हवेने ते फळ पडलं नव्हतं आणि पोपटाने सुद्धा, कुठल्या पक्षीने सुद्धा चोच लावून ते फळ पाडलं नव्हतं, आपोआप पडलं ते फळ खाली. आणि मुनिश्रेष्ठ चंड कौशिक यांनी काय केलं, त्या फळाला हातामध्ये घेतलं आणि मनातल्या मनात अभिमंत्रित केले आणि पुत्रप्राप्ती करण्यासाठी ते राजाला दिले. आणि त्या मुनींनी राजाला सांगितलं की राजन, तुझे मनोरथ पूर्ण झाले समज, आता तू तुझ्या राजधानीला जा, हे जे फळ आहे ते तुला पुत्रप्राप्ती करून देईल, आता तुला वनात जाऊन तपस्या करायची गरज नाही, धर्मपूर्वक प्रजेचे पालन कर, हाच राजाचा धर्म आहे. नाना प्रकारच्या यज्ञांद्वारे भगवंताचा यज्ञ कर आणि देवराज इंद्राला सोमरसाने तृप्त कर, पुत्र को राज्य सिंहासन पर बिठाकर वानप्रस्थ में आ जाना. म्हणजे जेव्हा तुझा पुत्र मोठा होईल, योग्य वयाचा होईल, तेव्हा त्याचा राज्याभिषेक कर, त्याला सिंहासनावर बसव आणि मग तुला वाटतं तसं मग वनामध्ये तपस्या करायला जा. राजा, मी तुझ्या पुत्रासाठी 8 वरदान देतो. एक म्हणजे तो ब्राह्मण भक्त असेल, म्हणजे काय, ब्राह्मण जे काय मागतील ते तो सगळं काही देईल, त्यांची सेवा शुश्रूषा करेल. दुसरं काय, तो युद्धामध्ये अजेय असेल, कोणी त्याला हरवू शकत नाही. उसकी युद्ध विषयक रुचि कभी भी कम न होगी, युद्धामध्ये त्याला नेहमी आवड असेल. व अतिथियों का प्रेमी होगा, म्हणजे जे कोणी त्याच्याकडे अतिथी येतील त्यांचा तो प्रेमी असेल, म्हणजे काय, अतिथींना कधीही कशाची कमी पडू देणार नाही, त्यांना नेहमी प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करेल. दीनदुखियों पर उसकी सदा कृपा दृष्टी बनी रहेगी, जे दीनदुखी आहेत त्यांच्यावरती त्याची सदा कृपा दृष्टी असेल, अशा प्रकारचं वरदान दिलं. आणि उसका बल महान होगा, त्याचं बळ कसं असणार, भरपूर असणार, महान असणार. आणि या संपूर्ण लोकांमध्ये त्याची कीर्तीचा विस्तार होणार, अक्षय कीर्ती का विस्तार, म्हणजे क्षय न होणाऱ्या कीर्तीचा विस्तार, म्हणजे अनंत त्याच्या कीर्तीचा विस्तार होईल, भरपूर विस्तार होईल. आणि प्रजाजनों पर उसका सदा स्नेह बना रहेगा. इस प्रकार चंड कौशिक मुनि ने उसके लिए 8 वरदान दिए. मुनि का यह वचन सुनकर उन परम बुद्धिमान राजा बृहद्रथ ने अपने दोनों चरणों में मस्तक रखकर प्रणाम किया और अपने घर को लौट गए. उन उत्तम नरेश ने उचित काल का विचार करके दोनों पत्नियों के लिए वो फल दिया. उन दोनों शुभ स्वरूपा रानियों ने उस आम के 2 टुकड़े करके एक एक टुकड़ा खा लिया. होने वाली बात होकर ही रहती है, इसलिए तथा मुनि की सत्यवादिता के प्रभाव से वह फल खाने के कारण दोनों रानियों के गर्भ रह गए और उन्हें गर्भवती हुई देखकर राजा को बड़ी प्रसन्नता हुई. म्हणजे झालं काय, ते फळ तर एकच होते पण या राणी 2 होत्या. मग त्यांनी काय केलं, जे ते फळ होतं, फळाचे त्या राणींनी 2 तुकडे केले. फळाचे त्या राणींनी 2 तुकडे केले आणि दोघांनी एक एक तुकडा खाल्ला, त्या दोन्ही राणींनी.
दोन्ही राणींनी एक एक तुकडा खाल्ला आणि त्या गर्भवती राहिल्या. इतक्या खूप वर्षांनी त्या गर्भवती राहिल्या. त्यामुळे हा जो राजा होता तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांना जे बालक जे जन्माला आलं ते अर्ध अर्ध जन्माला आला. एकाला कारण का ते फळ मधून कापून अर्ध खाल्लं ना, म्हणून एकाला डावी बाजू होती तर उजवी बाजू नव्हती, तर दुसऱ्याला उजवी बाजू होती तर डावी बाजू नव्हती. मग अशा प्रकारचे ते संतान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काय केलं, ती बघून ती थरथर थर कापू लागली असं भयानक स्वरूप बघून. स्क्रीनशॉट दाखवतो, स्क्रीन दाखवतो. गीता प्रेस गोरखपूर यांनी इथे चित्र दिलंय, बघू शकता. ही एक राणी, ही एक राणी, हिच्याकडे एक बाळ आहे, हिच्याकडे एक बाळ आहे, याच्याकडे शरीराचा डावा भाग आहे पण उजवा भाग नाही, याच्याकडे उजवा भाग आहे पण डावा भाग नाही. तर मग त्याचं असंच काय होतं, अर्धा चेहरा, एका बाजूचा चेहरा, एका बाजूचा पोट, अर्धा चेहरा, हातपाय सगळं अर्ध अर्ध असं ते जन्माला आलं, दोन बाळकाचे दोन दोन भाग. त्यामुळे ती घाबरली आणि आता आपल्याला राजा बडबडणार, आपल्याला ओरडणार ते, असे समजून त्यांनी काय केलं, ते जे दोन्ही तुकडे म्हणजे दोन्ही जे बालके होते, बालक, त्यांना कपड्यामध्ये गुंडाळलं आणि आपल्या अंतपुराच्या दरवाजाने बाहेर गेली आणि वनामध्ये टाकून दिलं त्या तुकड्यांना, म्हणजे जे अर्धे अर्धे बाळाचे तुकडे होते त्यांना. आणि त्याच ठिकाणी रक्त आणि मांस खाणाऱ्या एका जरा नामक एक राक्षसीने त्या दोन्ही तुकड्यांना उठवलं आणि विधात्याच्या विधानाने प्रेरित होऊन त्या राक्षसीने त्या दोन्ही तुकड्यांना सुविधापूर्वक घेऊन जाऊन योग्य प्रकारे बनवण्याच्या इच्छेने त्या दोन्ही तुकड्यांना एकत्र जोडलं. म्हणजे त्यांना काय केलं, त्यांचा संध केला. कोणी केला, तर जरा नावाच्या राक्षसीने, म्हणून त्याला नाव काय पडलं, जरासंध. उन तुकडों का परस्पर संयोग होते ही बघा, ही जरा राक्षसीने बघा कसली काढून दाखवली आहे. उन टुकड़ों का परस्पर संयोग होते ही एक शरीरधारी वीर कुमार बन गया. राजन, यह देखकर राक्षसी के नेत्र आश्चर्य से खिल उठे, उसे वह शिशु वज्र के सार तत्व का बना जान पड़ा. राक्षसी उसे उठाकर ले जाने में असमर्थ हो गई. उस बालक ने अपने लाल हथेली वाले हाथों की मुट्ठी बांधकर मुंह में डाल ली और अत्यंत क्रुद्ध होकर जल से भरे मेघ की भांति गंभीर स्वर से रोना शुरू कर दिया. परंतु नरव्याघ्र बालक के उस रोने चिल्लाने से के शब्द से रानीवास की सब स्त्रियां घबरा उठी और राजा के साथ सहसा बाहर निकली. दूध से भरे हुए स्नानों वाली वे दोनों अबला रानियां भी, जो पुत्र प्राप्ति की आशा छोड़ चुकी थी, मलिन मुख और सहसा बाहर निकल आई. म्हणजे बाळाची आपल्या आठवण येऊन, त्यांना आपल्या बाळाची आठवण येत होती, बरोबर, त्यांच्याकडून दूध पाजरत होते. मग अशांना मग आता बाळाचा आवाज ऐकू आला, म्हणून ती दोन्ही जी राणी होती ती धावत बाहेर आली. ज्यांनी आपल्या पुत्रप्राप्तीची मग आशाच सोडून दिली होती, त्यांचं मुख आता मलिन झालं होतं, ती तशीच बाहेर आली. उन दोनों रानियों का उस प्रकार उदास राजा को संतान पाने के लिए उत्सुक तथा बालक को अत्यंत बलवान देखकर राक्षसी ने सोचा कि मैं इस राजा के राज्य में रहती हूँ, यह पुत्र की इच्छा रखता है, अतः इस धर्मात्मा तथा महात्मा नरेश के बालक पुत्र की हत्या करना मेरे लिए उचित नाही आहे. ती राक्षसीने काय विचार केला, मी आतापर्यंत या राजाच्या राज्यातच राहते, आतापर्यंत या राजाच्या राज्यात राहते, त्यामुळे आणि ही जी संतान आहे ती या राजाची आहे, मग ज्याच्या राज्यात मी राहते त्याच्यात जर संतानीला मी जर मारून टाकलं तर हे माझ्यासाठी उचित नाही, असा विचार कोण करतात, राक्षसींती करू लागली. आणि आता जे मनुष्य आहेत ते सुद्धा असा विचार करत नाही. परोपकार फेडायचे हे या जरा नावाच्या राक्षसीकडून शिकावेत. ऐसा विचार करके उस राक्षसी ने मानवी रूप धारण किया और जैसे
परोपकार करावेत, ज्या ज्या व्यक्तींकडून शिकावे त्यांमध्ये एक येते जरा जरा नावाची राक्षसी। ऐसा विचार करके उस राक्षसी ने मानवी का रूप धारण किया और जैसे मेघमाला सूर्य को धारण करती है उसी प्रकार वह बालक को गोंद में उठाकर भूपाल से बोली। तिने मानवीचं रूप धारण केलं आणि त्या राक्षसीने राजाला जाऊन म्हणाली, अरे राजा बृहद्रथ, हा तुझा पुत्र आहे, आता मी तुला हा देते, याला तू घे। ब्रह्मर्षि के वरदान एवं आशीर्वाद से तुम्हारी दोनों पत्नियों के गर्भ से इसका जन्म हुआ है। धाइयों ने इसके घर के बाहर लाकर डाल दिया था, किंतु मैंने इसकी रक्षा की है। एवढे सांगल्यानंतर भगवान कृष्ण म्हणू लागले, भरत कुलभूषण युधिष्ठिर, त्यावेळेला काशीराजाच्या त्या दोन्ही शुभ लक्षणा कन्यांनी, म्हणजेच कोणाच्या, हा जो राजा बृहद्रथ याच्या पत्नींनी, दोन्ही पत्नींनी बाळकाला त्या आपल्या लगेच कुशीमध्ये घेतलं, त्याला स्तनपान केलं। हे सगळं बघून राजाला खूप आनंद झाला आणि त्या राक्षसीला तो राजा म्हणू लागला, अरे मनोहर कांतीवाल्या कल्याणी, मला पुत्र तू दिलास, तू कोण आहेस, कोण, माझा पुत्र मला दिलास, मला खूप आनंद झाला, तू आहेस कोण, सांग तरी मला। मला तर वाटतं की इच्छेनुसार कुठेही फिरत राहणारी, इच्छेनुसार विचरण करणारी तू देवी असशील। तेव्हा राक्षसीने सांगितलं, राजा तुझं कल्याण हो, माझं नाव जरा आहे, मी इच्छानुसार रूप धारण करणारी राक्षसीन आहे आणि तुझ्या घरात पूजित होऊन सुखपूर्वक राहत आलेली आहे बरीच वर्षे। मी माणसांच्या घराघरात सतत मौजूद असते, म्हणजे काय असते, राहत असते। म्हणजे वरून म्हटलं जातं मला राक्षसी, परंतु पूर्व काळात ब्रह्मदेवाने मला गृहदेवीच्या नावाने माझी उत्पत्ती केली होती आणि ब्रह्मदेवांनी दानवांच्या विनाशासाठी मला नियुक्त केले होते। मी दिव्य रूप धारण करणारी आहे, जो आपल्या भिंतीवरती, घराच्या भिंतीवरती अनेक पुत्रांसहित एक युवती स्त्रीचं रूप भक्तिभावपूर्वक काढतो, असं चित्र घराच्या भिंतीवरती एक युवती छोट्या छोट्या बाळांबरोबर, अशा प्रकारचे चित्र भक्तिभावपूर्वक जो कोण चित्र काढतो त्याच्या घरामध्ये सतत वृद्धी होत राहते, अन्यथा उसे हानी उठानी पडती है, अशा प्रकारे ही सांगते। म्हणजे जुनी घरं बघाल, एकदम जुनी घरं, तर त्या काळात छोटे छोटे बालक आणि एक युवती स्त्री असं चित्र असायचं। प्रभो, मैं तुम्हारे घर में रहकर सदा पूजित होती चली आई हूँ, राजा मी तुझ्या कित्येक वर्ष तुझ्या घरात राहून पूजित होऊन आलेले आहे। एवं तुम्हारे घर की दीवारों पर मेरा ऐसा चित्र अंकित किया गया है जिसमें मैं अनेक पुत्रों से घिरी हुई हूँ, खड़ी हूँ। उस चित्र के रूप में मेरा गंध, पुष्प, धूप और भक्ष्य भोज्य पदार्थों द्वारा भली भांति पूजन होता आ रहा है। अतः मैं उस पूजन के बदले तुम्हारा कोई उपकार करने की बात सदा सोचती रहती थी। धर्मात्मन, मैंने तुम्हारे पुत्र के शरीर के इन दोनों टुकड़ों को देखा और दोनों को जोड़ दिया। म्हणजे का, माझी जी काही तुम्ही पिढ्यानपिढ्या माझी पूजा करत आलेला आहात, त्यामुळे मला तुमचे उपकार होते ते फेडायचे होते। मग कसे फेडायचे याच्या मी विचारात होते। मग जेव्हा मला समजलं की हे तुझा जे बालक पैदा झालेले आहे ते 2 तुकड्यांमध्ये आहेत, म्हणून मी त्यांना मंत्रशक्तीद्वारे एकच केलं, जोडले त्यांना। दैववश तुम्हारे भाग्य से ही उन 2 टुकड़ों को जुड़ने से यह राजकुमार प्रकट हो गया है। म्हणजे तुझ्या नशिबातच असं असणार, तुझं नशीब चांगलं आहे राजा, अशी ती जरा सांगते। मैं तो इसमें केवल निमित्त मात्र, मी तर फक्त निमित्त आहे, खरं तर हे कोणाचं आहे, तुझं नशीब चांगलं आहे, मी तर फक्त या कार्यामध्ये निमित्त आहे। मी तर सुमेरू पर्वताला सुद्धा गिळून टाकू शकते, मग या तुझ्या बाळाला खाऊन का टाकू शकत नाही? परंतु तुझ्याकडे जी काही माझी पूजा केली जाते पिढ्यानपिढ्या, त्यामुळे मी संतुष्ट झाली आणि तुझा बालक तुला पुन्हा समर्पित केला। एवढे सांगून भगवान कृष्ण युधिष्ठिर आणि इतर पांडवांना म्हणू लागले, राजन,
ऐसा कहकर जरा राक्षसी वही अंतर्धान हो गई, आणि जरा राक्षसी इतकं सांगून तिथेच गायब झाली. जरा उस बालक को लेकर अपने महल में चली गई. राजा, हा, जरा तिथून गायब झाली राक्षसी, आणि ती राजा होता तो आपल्या बालकाला घेऊन आपल्या महलामध्ये गेला. आणि जे जातकर्म संस्कार बारसा हे सगळं झालं, आणि त्या जरा देवीने त्याला जोडलं. जरा राक्षसीने त्याचा संध केला, म्हणून त्याला जरासंध हे नाव पडलं. जरया संधितो यस्मात जरासंधो भवत्वयम. अशा प्रकारे मगध राजाचा तो महातेजस्वी बालक माता पिताला आनंद प्रदान करत, आकार आणि बळाने संपन्न होऊन, ज्याप्रमाणे आगीमध्ये तूप टाकल्यावर आग जशी वाढत जाते, शुक्ल पक्षामध्ये चंद्रमाच्या कला जशा वाढत जातात, त्या पद्धतीने तो दिवसेंदिवस वाढू लागला. त्यामुळे हे राजा युधिष्ठिर त्यानंतर काही काळानंतर चंडकौशिक मुनी परत फिरत मगध देशात आले होते, आणि त्यांच्या आगमनाने बृहद्रथ राजाला खूप प्रसन्नता झाली. आता त्यांचे उपकार फेडण्यासाठी राजाने आपल्या मंत्र्यांना सेवकांना आज्ञा केली, आणि ते राजा तिकडे गेला त्या मुनींकडे. पाद्य, अर्घ्य और आचमनीय आदि द्वारा उन राजा ने महर्षि का पूजन किया और अपने सारे राज्य के सहित पुत्र को उन्हें सौंप दिया. महाराज, राजा की ओर से प्राप्त हुई उस पूजा को स्वीकार करके ऐश्वर्यशाली महर्षि ने मगध नरेश को संबोधित करके प्रसन्न चित्त से कहा, राजन, जरासंध के जन्म से लेकर अब तक की सारी बातें मुझे दिव्य दृष्टि से ज्ञात हो चुकी है. राजेंद्र, अब यह सुनो कि तुम्हारा पुत्र भविष्य में कैसा होगा. मग ते मुनी म्हणू लागले, या जरासंधाचा जन्म झाल्यापासून सगळ्या गोष्टी काय काय घडल्या ते मला माहिती आहे दिव्य दृष्टीने. आता याचं भविष्य मी सांगतोय ते आहे, असं तो सांगू लागला. तेव्हा आता भविष्य सांगू लागले ते मुनी. इसमें रूप, सत्व, बल और ओज का विशेष आविर्भाव होगा, इसमें संदेह नहीं कि तुम्हारा पुत्र यह साम्राज्य लक्ष्मी से संपन्न होगा. यह पराक्रम युक्त होकर संपूर्ण अभिष्ट वस्तुओं को प्राप्त कर लेगा, जैसे उड़ते हुए गरुड़ के वेग को दूसरे पक्षी नहीं पा सकते. उसी प्रकार इस बलवान राजकुमार को शौर्य का अनुसरण दूसरे राजा नहीं कर सकते. इस बलवान राजकुमार के शौर्य का अनुसरण दूसरे राजा नहीं कर सकते. जो लोग इससे शत्रुता करेंगे वे नष्ट हो जाएंगे. महीपते, जैसे नदी का वेग किसी पर्वत को पीड़ा नहीं पहुंचा सकता, उसी प्रकार देवताओं के छोड़े हुए अस्त्र शस्त्र भी इसे चोट नहीं पहुंचा सकते. जिनके मस्तक पर राज्याभिषेक हुआ है, उन सभी राजाओं के ऊपर रहकर यह अपने तेज से प्रकाशित होगा. जैसे सूर्य समस्त ग्रह नक्षत्रों की कांति हर लेते हैं, उसी प्रकार यह राजकुमार समस्त राजाओं के तेज को तिरस्कृत कर देगा. जैसे फतिंगे आग में जलकर भस्म हो जाते हैं, उसी प्रकार सेना और सावरियों से भरे पूरे समृद्धशाली नरेश भी माने राजा भी इससे टक्कर लेते ही नष्ट हो जाएंगे. यह समस्त राजाओं की संग्रहित संपदाओं को उसी प्रकार अपने अधिकार में कर लेगा, जैसे नदों और नदियों का अधिपति समुद्र वर्षा ऋतु में बढ़े हुए जल वाली नदियों को अपने में मिला लेता है. यह महाबली राजकुमार चारों वर्णों को भली भांति धारण करेगा, उन्हें आश्रय देगा, ठीक वैसे ही जैसे सभी प्रकार के धान्यों को धारण करने वाली समृद्धशालिनी पृथ्वी शुभ और अशुभ सबको आश्रय देती है. जैसे सब देहधारी समस्त प्राणियों के आत्मा स्वरूप वायुदेव के अधीन होते हैं, उसी प्रकार सभी नरेश इसकी आज्ञा के अधीन रहेंगे. नरेश म्हणजेच काय? राजा. यह मगधराज संपूर्ण लोकों में अत्यंत बलवान होगा. हा मगधराज आहे तो संपूर्ण लोकांमध्ये अत्यंत बलवान असेल, आणि त्रिपुरासुराचे नाश करणारे जे सर्व दुःखहारी महादेव आहे त्यांचा हा भक्त असेल. आणि त्या त्रिपुरासुराचा वध करणारे जे त्रिपुरारी भगवान आहेत महादेव, त्यांचं प्रत्यक्ष आला दर्शन प्राप्त होईल. शत्रुसूदन नरेश, ऐसा कहकर अपने कार्य की चिंतन में लगे हुए मुनि ने राजा बृहद्रथ को विदा कर दिया. इतकं सांगून ते मुनी गेले, आणि राजधानीमध्ये प्रवेश करून
राजधानी में प्रवेश करके अपने जाति भाइयों और सगे संबंधियों से घिरे हुए मगध नरेश बृहद्रथ ने उसी समय जरासंध का अभिषेक कर दिया। ऐसा करके उन्हें बड़ा संतोष हुआ। जरासंध का अभिषेक हो जाने पर महाराज बृहद्रथ अपनी दोनों पत्नियों के साथ तपोवन में चले गए। म्हणजे त्या हे ऐकल्यानंतर महाराज बृहद्रथने जरासंधाचा राज्याभिषेक केला आणि आपल्या पत्नींसहित ते वनामध्ये ईश्वर चरणी ईश्वर भजन करण्यासाठी हरिभजन करण्यासाठी वनामध्ये गेले, तपस्या करायला गेले। महाराज दोनों माताओं और पिताओं के वनवासी हो जाने पर जरासंध ने अपने पराक्रम से समस्त राजाओं को वश में कर लिया। आता वैशंपायन जन्मेजयला सांगतात, जन्मेजय तदनंतर दीर्घ काल तक तपोवन में रहकर तपस्या करते हुए महाराज बृहद्रथ अपनी पत्नियों के साथ स्वर्गवासी हो गए। लेकिन इधर जरासंध भी चंड कौशिक मुनि के कथनानुसार भगवान शंकर से सारा वरदान प्राप्त करके राज्य की रक्षा करने लगा। वसुदेव नंदन श्री कृष्ण के द्वारा अपने जमाता राजा कंस के मारे जाने पर श्री कृष्ण के साथ उसका वैर बहुत बढ़ गया। जेव्हा भगवान कृष्णांनी त्या कंसाला मारलं तेव्हापासून त्या जरासंधाचं कृष्णाशी वैर खूप वाढलं। उसी वैर के कारण बलवान मगधराज ने अपनी गदा 99 बार घुमाकर गिरी वज्र से मथुरा की ओर फेंकी। उन दिनों अद्भुत कर्म करने वाले श्री कृष्ण मथुरा में ही रहते थे। वह उत्तम गदा 99 योजन दूर मथुरा में जाकर गिरी। आणि त्या वैराने जेव्हा त्याला समजलं कृष्णाने कंसाचा वध केलाय तेव्हा त्याने जी गदा फेकून मारली ती मथुरेत जाऊन पडली। किती? 99 बार घूमकर 99 योजन दूर 99 योजन दूर असलेल्या द्वारकेमध्ये ती गदा पडली। म्हणजे जरासंधाचं बळ बघा किती होतं ते। पूर्ववासियों ने उसे देखकर उसकी सूचना भगवान श्री कृष्ण को दी। मथुरा के समीप का वह स्थान जहाँ गदागिरी था वो गदावसान के नाम से विख्यात हुआ। गदावसान हे स्थान हे आज सुद्धा तिथे मथुरेमध्ये पाहायला मिळेल। जरासंध को सलाह देने के लिए बुद्धिमानों में श्रेष्ठ तथा नीतिशास्त्र में निपुण 2 मंत्री थे जो हंस और डिंभक के नाम से विख्यात थे। वे दोनों किसी भी शस्त्र से मरने वाले नहीं थे। जन्मेजय, उन दिनों महाबली वीरों का परिचय मैंने तुम्हें पहले ही दिया है। मी सुद्धा तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जो हंस आणि डिंभक होते ते कसे मारले गेले ते। जो हंस होता, हंस हे दोन्ही कोण होते? भाऊ भाऊ होते आणि ते जरासंधाचे सहाय्यक होते आणि युद्धामध्ये एक हंस नावाचा कोणी दुसरा योद्धा मारला गेला आणि सगळीकडे बॉम्ब झाली, हंस मारला गेला। पण त्या हंस नावाच्या डिंबकाला वाटलं की आपला भाऊ हंस मारला गेला की काय, म्हणून डिंबकाने यमुना नदीमध्ये डुबकी मारून जीव दिला। आणि जेव्हा हे हंसाला समजलं की माझ्या भावाने जीव दिला म्हणून मी आता जगून काय करणार, म्हणून त्याने सुद्धा नदीमध्ये जीव दिला। नाहीतर हे दोन्ही कोणाद्वारे पराजित होणार नसते, कारण त्यांना तसं ब्रह्मदेवाचं वरदान होतं की कुठल्याही शस्त्राने मारले जाऊ शकत नव्हते। त्यामुळे कृष्ण म्हणाले, त्यामुळे जन्मेजयला वैशंपायन ऋषि सांगतात कि वीरवर महाराज, इस प्रकार नीति का पालन करने के लिए उस समय बलवान कुक्कुर, अंधक और वृष्णि वंश के योद्धाओं ने जरासंध की उपेक्षा कर दी। अंधक वंशी, कुक्कुर आणि वृष्णि वंशी यांनी तेव्हापासून जरासंधाची उपेक्षा केली। उगा ज्याच्या कडेला जायचं नाही। आणि त्यानंतर भगवान कृष्ण म्हणाले, धर्मराज, जरासंधाचे जे मुख्य सहाय्यक होते हंस आणि डिंबक हे यमुनामध्ये बुडून मेले। आणि कंसाला सुद्धा आम्ही मारलेला आहे। त्यामुळे आता जरासंधाचा नाश करण्यासाठी हा उचित समय आहे। तर मला तर वाटतं देवता आणि असुर सुद्धा त्या जरासंधाला हरवू शकत नाही। म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्याला बाहुयुद्धामध्ये हरवलं पाहिजे। शस्त्राद्वारे तो मारला जाऊ शकत नाही, म्हणून त्याला बाहुयुद्धाने, हाताने मारामारी करून, हातापायांनी मारामारी करून त्याला हरवलं पाहिजे। बाहुयुद्ध म्हणजे काय? पाय नसणार त्याच्यामध्ये, लाच मारणे नसणार, फक्त हे 2 बाहू आहेत, हात आहेत, हातांद्वारे युद्ध करू शकतो। माझ्यामध्ये नीती आहे, भीमसेनामध्ये बळ आहे,
अर्जुन तर आम्हा दोघांची रक्षा करणार आहे, भीमाची आणि माझी. अशा प्रकारे ज्याप्रमाणे 3 अग्नी यज्ञाची सिद्धी करतात, त्याप्रमाणे आम्ही तिघांनी मिळून जरासंधाच्या वधाचं काम पूर्ण करू. आम्ही तिघे जण मिळून जरासंधाचा वध करू. आम्ही तिघांनी जाऊन त्या जरासंधाला एकांतात मिळूया आणि त्याला सांगायचं की आमची हिंमत आहे तर आमच्या बरोबर द्वंद्व युद्ध करून दाखव. आणि तो त्याला अहंकार आहेच, तर तो करणारच आहे. आणि अपमान के भय से बड़े योद्धा भीमसेन के साथ लड़ने के लोभ से तथा अपने बाहुबल से घमंड में चूर होने से जरासंध निश्चय ही भीमसेन के साथ युद्ध करने को उद्यत होगा. म्हणजे काय, भीमसेन कसा आहे, धष्टपुष्ट आहे, स्वतःहून जरासंध निवडणार आहे ना कोणाबरोबर युद्ध करायचं ते. आम्ही तर भीमसेनपेक्षा ताकदीने कसे दिसतोय, कमजोर दिसतोय. आमच्याबरोबर युद्ध केला तर लोक त्याचा अपमान करतील, अरे हा काय आणि ते काय, भीमसेन बरोबर हा युद्ध करायला घाबरला वाटतं असं लोक म्हणतील. म्हणून तो काय करणार, भीमसेनलाच निवडणार युद्ध करण्यासाठी. जैसे उत्पन्न हुए संपूर्ण जगत के विनाश के लिए एक ही यमराज काफी है, उसी प्रकार महाबली महाबाहु भीमसेन जरासंध के वध के लिए पर्याप्त है. यदि आप मेरे हृदय को जानते हैं और यदि आप मुझ पर विश्वास करते हैं तो भीमसेन और अर्जुन को शीघ्र इस धरोहर के रूप में मुझे दे दीजिए. असं भगवान कृष्ण युधिष्ठिरला म्हणाले, जर तुमचा माझ्यावरती विश्वास आहे तर भीमसेन आणि अर्जुनाला माझ्याबरोबर पाठवा. हे ऐकून अर्जुनाचं मुख होतं ते प्रसन्नतेने, अर्जुन का मुख प्रसन्नता से खिल उठा. आणि त्या दोघांकडे बघून युधिष्ठिर म्हणू लागले, अपनी मर्यादा से कभी च्युत न होने वाले शत्रुसूदन अच्युत. भगवंताला अच्युत म्हटले जाते का, कारण जो आपल्या मर्यादेपासून, आपल्या पोस्ट पासून, आपल्या मर्यादेपासून कधीच जो च्युत होत नाही, म्हणजे खाली पडत नाही, त्याला काय म्हणतात, अच्युत. आप ऐसी बात न करे, आप ऐसी बात न कहे, आप ऐसी बात कहे न कहे, आप हम सब पांडवों के स्वामी है, रक्षक है, हम सब लोग आपकी शरण में है. म्हणजे काय, आम्ही सगळे पांडव तुम्हाला शरण आहोत. आणि भगवद्गीतेत भगवान कृष्ण काय सांगतात 18व्या अध्यायात, 18व्या अध्यायातला मला वाटतं 64वा श्लोक असेल तो, सर्व धर्म परित्याजम मम एकम शरणम व्रज, सर्व धर्मान परित्याजम मम एकम शरणम व्रज. म्हणजे सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये. ते तिथे पांडवांनी केलेलं आहे, म्हणून ते संपूर्ण पृथ्वीवरती विजय प्राप्त करू शकले. युधिष्ठिर म्हणाले, तुम्ही असं काही बोलू नका, आम्हा सर्व पांडवांचे तुम्ही स्वामी आहात, रक्षक आहात, आम्ही सर्वजण तुम्हाला शरण आलेले आहोत. गोविंद, जे काही तुम्ही करता, जे काही तुम्ही सांगता ते सगळं काही ठीक आहे. ज्यांची राज्यलक्ष्मी विमुख झालेली आहे त्यांच्या समोर तुम्ही येतच नाही. आपकी आज्ञा के अनुसार चलने मात्र से मैं यह मानता हूं कि जरासंध मारा गया. तुम्ही आम्हाला आज्ञा दिलेली आहे आणि जरासंधाला मारायला सांगता, तर तुम्ही सांगताय तो साक्षात नारायण आहे, तर तुम्ही सांगताय, मग याच्यावरूनच मी अंदाज बांधला की आता जरासंध मेलाच समजा. समस्त राजा उसकी कैद से छुटकारा पा गए और मेरा राजसूय यज्ञ भी पूरा हो गया. युधिष्ठिर म्हणतो, तुम्ही आज्ञा देताना म्हणजे मी मानतो की जरासंध मारला गेलाच असं मी मानतो, समस्त राजा त्याच्या कैदेतून सुटले असंच मी मानतो, आणि माझे राजसूय यज्ञ सुद्धा पूर्ण झालं असं मी मानतो. जगन्नाथ पुरुषोत्तम, आप सावधान होकर वही उपाय कीजिए जिससे यह कार्य शीघ्र ही पूरा हो जाए. जैसे धर्म, काम और अर्थ से रहित रोगातुर मनुष्य अत्यंत दुखी जीवन से हाथ धो बैठता है, उसी प्रकार मैं भी आप तीनों के बिना जीवित नहीं रह सकता. श्री कृष्ण के बिना अर्जुन और पांडुपुत्र अर्जुन के बिना श्री कृष्ण नहीं रह सकते. न शौरिणा विना पार्थे, न शौरिणा विना पार्थो, न शौरी पांडवा विना. म्हणजे कृष्णाशिवाय अर्जुन राहू शकत नाही, अर्जुनाशिवाय श्री कृष्ण राहू शकत नाही. इन दोनों कृष्ण नामधारी वीरों के लिए लोक में कोई भी अजेय नहीं है, ऐसा मेरा विश्वास है. म्हणजे अर्जुन आणि कृष्ण
यांच्यासाठी या संपूर्ण त्रिलोकामध्ये कोणीच अजेय नाही आहे. म्हणजे हे ज्याला जिंकू शकणार नाहीत, कृष्ण आणि अर्जुन ज्याला जिंकू शकणार नाहीत, असा या त्रिलोकामध्ये कोणीच नाही आहे, असा माझा विश्वास आहे, असा युधिष्ठिर सांगतोय. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन सर्वांना पराजित करू शकतात. यह बलवानों में श्रेष्ठ महायशस्वी कांतिमान वीर भीमसेन भी आप दोनों के साथ रहकर क्या नहीं कर सकता। चतुर सेनापतियों द्वारा वह अच्छी तरह संचालित की हुई सेना उत्तम कार्य करती है, अन्यथा उस सेना को अंधी और जड़ कहते हैं। अतः नीति निपुण पुरुषों द्वारा ही सेना का संचालन होना चाहिए। जिधर नीची जमीन होती है उधर ही लोग जल बहाकर ले जाते हैं, जहां गड्ढा होता है उधर ही धीवर भी जल बहाता है। इस प्रकार आप लोग भी जैसे कार्य साधन में सुविधा हो वैसा ही करें। इसीलिए हम नीति विधान के ज्ञाता लोक विख्यात महापुरुष श्री गोविंद के शरण लेकर कार्य सिद्धि के लिए प्रयत्न करते हैं। इस प्रकार सबके लिए यह उचित है कि कार्य और प्रयोजन की सिद्धि के लिए सभी कार्यों में बुद्धि, नीति, बल, प्रयत्न और उपाय से युक्त श्री कृष्ण को ही आगे रखे। आपण सर्वांनी काय करूया, लोकविख्यात महापुरुष श्री गोविंद आहे या गोविंदाला, या श्री कृष्णालाच पुढे ठेवूया. का? कारण बुद्धी, नीती, बळ, प्रयत्न आणि उपाय या सर्वांनी युक्त कोण आहे? भगवान श्री कृष्ण आहे. म्हणून त्यांना आपण पुढे करूया आणि आपण मागून जाऊया. यदुश्रेष्ठ, इस प्रकार समस्त कार्यों की सिद्धि के लिए आपका आश्रय लेना परम आवश्यक है. अर्जुन, आप श्री कृष्ण का अनुसरण करे और भीमसेन तुम अर्जुन का अनुसरण करो. म्हणजे अर्जुनला सांगितलं तू श्री कृष्णाचे अनुसरण कर आणि भीमसेन तू अर्जुनचे अनुसरण कर. नीति, विजय और बल तीनों मिलकर पराक्रम करे. नीती, कृष्णाची नीती, अर्जुनाचा विजय आणि भीमसेनाचं बळ, हे तिघांनी एकत्र करून पराक्रम करा, तुम्हाला अवश्य सिद्धी प्राप्त होणार. मग वैशंपायन जन्मेजयला म्हणाले, जे महाभारत कथा सांगतायत ते, अशा प्रकारे युधिष्ठिरने असं सांगितलं. तेव्हा महातेजस्वी कृष्ण, अर्जुन आणि भीमसेन जरासंधाला भिडण्यासाठी त्याच्या राजधानीमध्ये गेले आणि त्यांनी ब्राह्मणाचे कपडे घातले, ब्राह्मणासारखी त्यांनी वेशभूषा केली आणि ब्राह्मणासारखी वेशभूषा केली आणि तिथे जाऊन पोचले. आता ते जरासंधाचा जो मगध प्रदेश होता तो कुठे होता? तो आता पुढे सांगितलेला आहे. आणि कृष्ण आणि अर्जुनचा उल्लेख कसा केलेला आहे? तर ते नरनारायण आहेत म्हणून. उन्होंने तेजस्वी स्नातक ब्राह्मणों से वस्त्र पहनकर उनके द्वारा अपने क्षत्रिय स्वरूप को छिपाकर यात्रा की. उस समय हितैषी सूर्योदयों ने मनोहर वचनों द्वारा उन सबका अभिनंदन किया. जरासंध के प्रति रोष के कारण वे प्रज्वलित से हो रहे थे. जाति भाइयों के उद्धार के लिए उनका महान तेज प्रकट हुआ था. उस समय वह सूर्य, चंद्रमा और अग्नि के समान तेजस्वी शरीर वाले इन तीनों का स्वरूप अत्यंत उद्भासित हो रहा था. एक ही कार्य के लिए उद्यत हुए और युद्ध में कभी पराजित न होने वाले उन दोनों कृष्ण अर्थात नरनारायण रूप कृष्ण और अर्जुन को भीमसेन आगे लिए जाते देख युधिष्ठिर को यह निश्चय हो गया कि जरासंध अवश्य मारा गया. क्योंकि वे दोनों महात्मा निमेष उन्मेष से लेकर महाप्रलय पर्यंत समस्त कार्यों के नियंता तथा धर्म, काम और अर्थ साधन में लगे हुए लोगों के तत्संबंधी कार्यों में लगाने वाले ईश्वर है, नरनारायण. वे तीनों कुरु देश से प्रस्थित हो, म्हणजे कुरु देशातून, म्हणजे काय, हस्तिनापुरातून बाहेर पडले आणि कुठे गेले? कुरु जंगल के बीच से, कुरु जंगलाच्या म्हणजे जे खांडव प्रस्थ होतं, कुरु जंगल होतं त्याच्यामधून गेले आणि रमणीय पद्म सरोवर पर पोहोचे. पद्मसरोवरावरती पोहोचले. फिर कालकूट पर्वत को लांघकर, कालकूट नावाच्या पर्वताला त्यांनी काय केलं? ओलांडलं. म्हणजे कालकूट पर्वताला पार करून ते पुढे गेले. गंडकी नदी, गंडकी, महाशोण, सदानीरा एवं एक पर्वतक प्रदेश, इन सब नदियों को क्रमशः, एक पर्वतक प्रदेश आहे त्याच्यातले ज्या सगळ्या नद्या होत्या, गंडकी, महाशोण, सदानीरा, या सर्व नदींना क्रमशः पार करत गेले. पुढे पुढे चलत गेले, पुढे पुढे गेले, चलत गेले नाही तर रथाने गेले.
इससे पहिले आणि जिथे जिथे नद्या असायच्या क्रॉस करायच्या त्यावेळेला अशा काही मोठ्या नाव असायच्या ज्यामधून रथ सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जायची. त्याच्यापूर्वी त्यांना मार्गामध्ये काय मिळाली? एक रमणीय शरयू नदी मिळाली. त्यानंतर त्यांनी कौशल प्रदेशामध्ये पदार्पण केले. कौशल प्रदेश पार करून नदींचे अवलोकन करत करत ते मिथिला नगरीमध्ये गेले. आता इथे या सगळ्याचा उल्लेख का आलेला आहे? कारण महाभारत मध्ये सांगितलं गेलेलं आहे ना, यामध्ये भूगोल सुद्धा आलेला आहे. तो भूगोल तर हा म्हणजे कौरव पांडवांची कथा आहे ती 20% आहे सांगितली, आणि त्यामध्ये जे इतर ज्ञान आहे भूगोलशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, राज्यशास्त्र अशी अनेक शास्त्र आहेत, ही 80% महाभारतामध्ये भरलेली आहेत. आता हे भूगोलाचं एक उदाहरण झालं. कथा आहे ती फक्त 20% आहे. पण त्यांच्या कथेच्या माध्यमातून आपल्याला जे इतर ज्ञान मिळतं ते 80% भरलेलं आहे महाभारतामध्ये. कथा 20% आणि उरलेलं ज्ञान 80%. कथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं ज्ञान 80%. तर गंगा आणि सोनभद्रा या नदीला पार करून ते तीनही कुठे गेले? पूर्वाभिमुख, पूर्व दिशेला जाऊ लागले. उन्होंने कुश एवं चिर से ही अपने शरीर को ढक रखा था. जाते जाते वे मगध क्षेत्र की सीमा में पहुंच गए. आता मगधराज जरासंध मगध प्रदेशाची जी सीमा होत आहे तिथपर्यंत हे पोचले. फिर सदा गोधन से भरे पूरे जल से परिपूर्ण तथा सुंदर वृक्षों से सुशोभित गोरख पर्वत पर पहुंचकर उन्होंने मगध की राजधानी को देखा. मग त्या उंच पर्वतावरून त्यांनी त्या मगधाची जी राजधानी होती त्याचं निरीक्षण केलं. कुठे काही कसे सैनिक आहेत, कशा प्रकारे ते चालत असतात हे बघून वासुदेव म्हणजे श्री हरी, श्री कृष्ण बोलले काय? कुंती नंदन, देखो यह मगध देश की सुंदर एवं विशाल राजधानी कैसी शोभा पा रही है. यहाँ पशुओं की अधिकता है, जल की भी सदा पूर्ण सुविधा रहती है, यहाँ रोग व्याधि का प्रकोप नहीं होता, सुंदर महलों से भरा पूरा यह नगर बड़ा मनोहर प्रतीत होता है. मग तिथे ते तिथलं वर्णन आलेलं आहे त्या नगरीमध्ये. कोण कोण कसे कसे राहतात, तिथले पशु पक्षी कसे राहतात, हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि त्या जरासंधाने एक ऋषभ नावाच्या एका मांसभक्षी राक्षसाला पराजित केलं होतं आणि त्याच्या चांबड्यापासून 3 मोठे नगाडे बनवले होते, ज्यांच्यावरती तुम्ही जर हात मारला किंवा काठीने तो नगाडा वाजवला तर त्याचा आवाज एका महिन्यापर्यंत घुमत राहतो. एवढा तो पॉवरफुल आहे नगाडा. तो त्याच्यासाठी चांबडं कोणाचं वापरलं गेलं? एक वृषभ रूपधारी म्हणजे बैलाचं रूप धारण केलेला एका मांसभक्षी राक्षसाचं चामडं. मग हे तिघे जण गेले तिकडे. कोण? कृष्ण, अर्जुन आणि कृष्ण, अर्जुन आणि भीम. आणि त्यांनी त्या नगाड्याला फोडून टाकलं आणि चैत्यक पर्वत आहे त्याच्या परकोट्यावरती आक्रमण केलं. आणि जणू काही ते आता त्या जरासंधाच्या मस्तकावरच आघात करणार असे तिथून चालू लागले. उस चैत्य का विशाल शिखर बहुत पुराना किंतु सदृढ़ था. मगध देश में उसकी बड़ी प्रतिष्ठा थी. गंध और पुष्प की मालाओं से उसकी सदा पूजा की जाती थी. श्री कृष्ण आदि 3 वीरों ने म्हणजे श्री कृष्ण, अर्जुन आणि भीमा ने उस विशाल भुजाओं से टक्कर मारकर उस चैत्यक पर्वत के शिखर को गिरा दिया. तदनंतर वे अत्यंत प्रसन्न होकर मगध की राजधानी गिरिव्रज के भीतर घुसे. इस समय वेदों के पारगामी विद्वान ब्राह्मणों ने अनेक अपशकुन देकर राजा जरासंध को उनके विषय में सूचित किया. आता तिथले हे जे काही अपशकुन होत आहेत ते बघून त्या ब्राह्मणांनी जरासंधाला काय केलं? सूचित केलं. पुरोहितों ने राजा को हाथी पर बिठाकर उसके चारों ओर प्रज्वलित आग घुमाई. प्रतापी राजा जरासंध ने अनिष्ट की शांति के लिए व्रत की दीक्षा ले नियमों का पालन करते हुए उपवास किया. भारत, इधर भगवान श्री कृष्ण, भीमसेन और अर्जुन स्नातक व्रत का पालन करने वाले ब्राह्मणों के वेश में अस्त्र शस्त्रों का परित्याग करके अपने भुजाओं से ही
आयुधों का काम लेते हुए जरासंध के साथ युद्ध करने की इच्छा रखकर नगर में प्रविष्ट हुए। उन्होंने खाने पीने की वस्तुओं, फूल मालाओं तथा अन्य आवश्यक पदार्थों को दुकानों से सजे हुए हाट बाट की अपूर्व शोभा संपदा देखी। म्हणजे तिकडे काय काय संपदा होती ते सगळं त्यांनी बघितलं आणि ते त्या ठिकाणी गेले। आणि हे आता स्नातक ब्राह्मण आलेले आहेत, हे जेव्हा जरासंधाच्या कानी पडलं मध्यरात्री आधी रात के समय, तेव्हा तो जरासंध त्या ठिकाणी आला आणि त्यांना जरासंधाने बघितलं आणि त्याला विस्मय झाला, आश्चर्यचकित झाला। आणि ते तीनही जे ब्राह्मण आले होते, ब्राह्मण वेशात, जे कृष्ण, अर्जुन आणि भीमसेन, हे तीनही त्या जरासंधाला म्हणाले, काय म्हणाले? कल्याण हो, तुमचं कल्याण होऊ दे, असं म्हणून ते एकमेकाकडे बघू लागले। आणि त्यावेळेला जरासंध हा याच्या मनात जरा संशय आला की हे कोण आहेत। संशय कशावरून आला तर त्याने त्यांची बोटं बघितली। त्यांच्या बोटावरती, जो अर्जुन होता त्याच्या बोटावरती काय होते, धनुष्यबाण जेव्हा आपण ओढतो तेव्हा त्याची जी प्रत्यंच असते, दोरी असते, तेव्हा त्याचे ठसे उमटतात ना बोटावरती। हा तर लहान असल्यापासून रोज रोज प्रॅक्टिस करतोय, मध्यरात्री सुद्धा हा प्रॅक्टिस करायचा, मध्यरात्री नंतर। मग त्याच्यामुळे त्याचे जे बोट होते त्याच्याकडे ते दोरीचे ठसे उठलेले होते प्रत्यंचाचे। त्यावरून तो ओळखला की हे क्षत्रिय आलेले आहेत ब्राह्मण वेशामध्ये। तरी पण तो जरासंध म्हणाला, बसा तुम्ही, बसा तुम्ही, येतो मी। आणि हे तिघे जण बसले आणि तो जरासंध त्यांना म्हणाला, ब्राह्मणों, इस मानव जगत में सर्वत्र प्रसिद्ध है कि स्नातक व्रत का पालन करने वाले ब्राह्मण समावर्तन आदि विशेष निमित्त के बिना माला और चंदन नहीं धारण करते। मुझे भी यह अच्छी तरह मालूम है कि आप लोग कौन है। अपने गले में फूलों की माला और भुजाओं में धनुष की प्रत्यंचा के रगड़ का चिन्ह स्पष्ट दिखाई देता है। जरासंध ओळखला। अर्जुनाने आपल्या येता येता तिथले बाजार होता, मग एक वरती श्लोक गेला, मी तुम्हाला तो दाखवला नाही, उशीर होईल म्हणून। त्या श्लोकामध्ये उल्लेख आहे की अर्जुनाला तिथला बाजार आवडला आणि तिथे त्याला एक फुलाची माळ होती, ती आवडली आणि त्याने ती धारण केली। त्यामुळे जरासंधाला समजलं की म्हटलं असे स्नातक व्रतवाले ब्राह्मण आहेत, ते असलं काय काहीतरी विशेष निमित्ताशिवाय माळ घालत नाहीत गळ्यात किंवा चंदन धारण करत नाही, हे मला माहिती आहे। आणि तुमच्या गळ्यात जी काही माळा आहे त्याचप्रमाणे भुजामध्ये म्हणजे हाताला धनुष्याच्या प्रत्यंत्याची रगड आहे। खांद्याला आपण ते धनुष्य लावायचे ना, त्याच्यामुळे तिथे सुद्धा ओळ उठला होता रोज रोज धनुष्याला। मग त्या धनुष्याच्या रगडीचं चिन्ह आहे हे मला स्पष्ट दिसतंय। तुम्ही क्षत्रिय आहात हे मला समजलंय, तरी पण तुम्ही ब्राह्मण म्हणून मला परिचय देता, तर मला सांगा की तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी आला आहात। चैत्यक पर्वताच्या शिखरला तुम्ही तोडला, अशा प्रकारे तुम्ही अपराध केला, हे मी ऐकलेलं आहे। तरी पण तुम्ही भयभीत होऊ नका, तुम्ही मला सांगा की तुम्ही इथे कशासाठी घुसलात, त्याचे कारण सांगा। ब्राह्मणाच्या तर वचनातच वीरता असते, त्याच्या कार्यामध्ये नहीं। कौन सांगतो? जरासंध सांगतो, आप लोगों ने जो यह पर्वत शिखर तोड़ने का काम किया है वह तो आपके वर्ण और वेश के सर्वथा विपरीत है। बताइए आपने क्या सोच रखा है। तुम्ही ब्राह्मण असतो, त्याला जर ब्राह्मण तुम्ही खरोखर असता तर मंत्राने सुद्धा हे तुम्ही पर्वताचे शिखर तोडलं असता। ब्राह्मणाची वचनामध्येच वीरता असते, क्रियामध्ये नाही। पण क्षत्रियाची क्रियामध्ये, तो मंत्र तेवढे जाणत नाही पण तो क्रियेने मोडून टाकू शकतो शिखर। ब्राह्मण आहे तो जो मंत्रसिद्ध ब्राह्मण मंत्राद्वारे ते शिखर मोडू शकला असता। पण तुमच्या या कृत्याने मला समजतंय की तुम्ही क्षत्रिय आहात, तर तुम्ही आज काय निर्णय घेतला, कशासाठी इथे आलात। मी जी काही तुमची विधीपूर्वक पूजा करतो ती तुम्ही ग्रहण का करत नाही आहात। तुमचं इथे येण्याचं प्रयोजन काय आहे।
जरासंध के ऐसे कहने पर बोलने में चतुर महात्मा श्री कृष्ण स्निग्ध एवं गंभीर वाणी में इस प्रकार बोले। श्री कृष्ण ने कहा, राजन, तुम हमें स्नातक ब्राह्मण समझ सकते हो। वैसे तो स्नातक व्रत का पालन करने वाले ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्य तीनों वर्ण के लोग होते हैं। इन स्नातकों में कुछ विशेष नियम का पालन करने वाले होते हैं और कुछ साधारण। विशेष नियम का पालन करने वाला क्षत्रिय सदा लक्ष्मी को प्राप्त करता है। जो पुष्प धारण करने वाले हैं उनमें लक्ष्मी का निवास ध्रुव है, इसीलिए हम लोग पुष्पमालाधारी है। क्षत्रिय का बल और पराक्रम उसकी भुजाओं में होता है और वो बोलने में वैसा वीर नहीं होता। बृहद्रथ नंदन, इसीलिए क्षत्रिय का वचन धृष्टता रहित विनय युक्त बताया गया है। विधाता ने क्षत्रियों को अपना बल उनकी भुजाओं में ही भर दिया है। राजन, यदि आज उसे देखना चाहते हो तो निश्चय ही देख लोगे। धीर मनुष्य शत्रु के घर में बिना दरवाजे के और मित्र के घर में दरवाजे से जाते हैं। म्हणजे जे धीर मनुष्य असतात ते काय करतात, मित्राचं, आपल्या जर मित्राचं घर असेल तर मुख्य दरवाजानेच आतमध्ये जाणार, पण शत्रूच्या घरात कुठून घुसणार? दरवाजातून नाही, छपरातून, खिडकीतून किंवा कुठून तरी दुसऱ्या मार्गाने घुसणार। शत्रु और मित्र के लिए यह धर्मतः द्वार बतलाए गए हैं। हम अपने कार्य से तुम्हारे घर आए हैं, अतः शत्रु से पूजा नहीं ग्रहण कर सकते। मग यावरून तू ओळखून घे की आम्ही तुझे मित्र बनून आलो आहोत की शत्रू बनून आलो आहोत। जर शत्रू असतो तर बरोबर तुझ्या मुख्य द्वाराने तुझ्यापर्यंत आलो असतो, असे मुख्य द्वार सोडून इतर मार्गाने आलो नसतो। त्यामुळे आम्ही तुझे शत्रू आहोत हे तू जाणून घे, आणि मग शत्रु से पूजा ग्रहण नाही कर सकते, त्यामुळे आम्ही शत्रूपासून, तू आमचा शत्रू असल्यामुळे आम्ही तुझी पूजा ग्रहण नाही करू शकत। हेच आमचं काय आहे, शाश्वत व्रत आहे, सनातन व्रत आहे। आता जरासंध विचारू लागला की तुमचं माझ्याशी काय वैर आहे? मला वाटतं रोजच्या पेक्षा आज जरा जास्त वेळ झालेला आहे। तर जरासंध जे प्रश्न विचारू लागला की तुम्ही बाबा कशासाठी आला, तुमच्याशी ते काय वैर आहे, आणि या जरासंधाचा वध यांनी कसा केला? जो जरासंध शस्त्रास्त्रांद्वारे मारला जाऊ शकत नव्हता, ज्याचा जर हात तोडला तर परत त्याला हात यायचा, ज्याचं जर मुंडकं शरीर धडापासून वेगळं केलं तर पुन्हा त्याचं धड व्यवस्थित व्हायचं, मधून जर त्याला असा उभा कापला, मधून जर त्याला उभा फाडला तरी तो पुन्हा जोडला जायचा। मग अशा जरासंधाला भीमसेनाने कसं पराजित केलं, भगवान श्रीकृष्णाची युक्ती वापरून भीमसेनाने कसं पराजित केलं, हे आपण उद्याच्या भागामध्ये बघूया। रामकृष्ण हरी।